श्री स्वामी समर्थ। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये रोज वापरात येणाऱ्या महत्त्वाच्या काही उपयुक्त किचन टिप्स बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। भात शिजवताना 1 कप तांदळासाठी 1 ग्लास पाण्याचा वापर करा। कडधान्याची भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्य पाण्यात भिजत घाला। डाळ चांगली होण्यासाठी 2 ते 3 तास आधी डाळ पाण्यात भिजत ठेवा। स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा। पुलाव, खिचडी, भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर ते शिजण्यासाठी वेळ कमी लागतो। भाजीसाठी लागणारे वाटण आठवड्याभरासाठी किंवा 3 ते 4 दिवसासाठी एकदाच करून ठेवा। भाकरीचे पीठ जुने झाले असेल तर कोमट पाणी टाकून पीठ मळा, यानी भाकरी बनवताना तुटणार नाही। रस्सा भाजी बनवताना त्यामध्ये दही फेटून घाला किंवा काजूची पेस्ट, फ्रेश क्रीमचा वापर करा, यामुळे भाजीला चव छान येते। चेहऱ्याला हळद, गुलाब पाणी मिक्स करून लावल्यास चेहऱ्याचा रंग उजळतो, शिवाय चेहऱ्यावर पिंपल्स देखील येत नाही। वांग्याचे भरीत बनवताना मसाला वाटला नसेल तर भाजलेले शेंगदाणे, लसूण, खोबरे पाणी न घालता याचे वाटण करा, बनवले तरीही छान लागते। खीर बनवताना त्यात जायफळ पावडर घालू नये, त्यामुळे दूध फाटते। तांदळाचा पांढरा भात केल्यानंतर तांदळाची पेज किंवा पाणी वरती येते, ते पाणी केसांना लावल्याने केस चमकदार बनतात। चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी रात्री 2 चमचे तांदूळ भिजत घाला आणि ते सकाळी मिक्सरला वाटून गाळून घ्या। त्यामध्ये ॲलोवेरा जेल, बदाम तेल घालून 1 मिनिट मिक्स करावी। तयार झालेली क्रीम रोज रात्री झोपताना चेहऱ्यावर लावा, याने सुरकुत्या कमी होतील। पालेभाजी, कोथिंबीर टिकवण्यासाठी वर्तमानपत्रात बांधून प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवा, याने खराब होणार नाही। मिरचीचा खडा केल्यावर काही वेळाने तो काळा पडतो, तर त्यात लिंबू पिळा, यामुळे त्याचा रंग हिरवाच राहील। अळूवडी बनवताना बेसनमध्ये 2 चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे, म्हणजे अळूवडी कुरकुरीत बनते। सर्दी खोकला होत असेल तर आलं, काळी मिरी, लवंग, दालचिनी, ज्येष्ठ मध पाण्यात उकळून हा काढा घ्या, याने सर्दी खोकला बरा होईल। वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कोबी खावी। पाव, ब्रेड कडक झाले असतील तर मिक्सरमध्ये घालून कांदा, लसूण, मसाला, खोबरे, मीठ घालून जाडसर भरड करा, मस्त चटणी तयार होते। ही चटणी वरणासोबत तोंडी लावायला खूप मस्त लागते। नूडल्स बनवताना उकळत्या पाण्यात थोडेसे मीठ आणि तेल टाका आणि काढून घेतल्यावर थंड पाण्याने धुवा। असं केल्यास नूडल्स चिकटणार नाहीत। चिकन बिर्याणी किंवा अंडा बिर्याणी बनवताना वरून तळलेला कांदा घालावा, याने बिर्याणी टेस्टी लागते। चमकदार बर्फ बनवण्यासाठी पाणी उकळून थंड झाल्यावर ट्रेमध्ये टाका, मग फ्रीजरमध्ये ठेवा, याने बर्फ चमकदार बनतो। बाजरीची भाकरी दुधात खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीराची ताकद वाढते। छातीत दुखत असेल किंवा ॲसिडिटीचा त्रास असेल तर लिंबू सरबत प्या। कुठेही अचानक पोट दुखू लागल्यास कोमट पाण्यात काळे मीठ टाकून घ्या, लगेच पोट दुखण्याचे कमी होते। जमिनीवर झोपल्याने सांधिवाताचा त्रास होऊ शकतो। उंची वाढवायची असेल तर पालकची भाजी खाल्ल्याने उंची वाढते। चहासोबत चपाती खाल्ल्याने पोटात सूज आणि ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो। पनीर तेलात तळण्यापेक्षा बटरमध्ये परता, पनीरची भाजी टेस्टी लागते।
पातळ केस दाट करण्यासाठी अवोकॅडो आणि केळीचा गर एकत्र करून त्यामध्ये 1 चमचा ऑलिव्ह ऑइल घालावे आणि ही पेस्ट केसांना लावून 30 ते 40 मिनिटे ठेवावी. याने केस दाट होऊ लागतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.